सन्माननीय सदस्य सुनील जी प्रभु। अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी आणि अभिभाषणाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालानंतर जे सरकार स्थापन झालं त्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांनी हे महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीने पुढे जाते याबाबतचे अनेक मुद्दे त्यांनी या अभिभाषणामध्ये मांडले। परंतु अध्यक्ष महोदय, 2024 साली झालेली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक, त्या निवडणुकीचे आलेले निकाल आणि त्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाशवी बहुमत जरी सत्ताधारी पक्षाला मिळालं असलं तरी देखील मोठ्या पद्धतीने तुम्ही शब्द सुचवा, तुम्ही शब्द सांगा, मी तो बोलतो। ठीक आहे, बहुमत बहुमत पर पाशवी मागे घेतो, बहुमत बोलतो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय माझे मित्र सदस्य यांनी जी सूचना केली त्यानुसार मी पाशवी शब्द मागे घेतो आणि बहुमत म्हणतो। अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं तरी देखील आपल्याला कल्पना असेल की अनेक ठिकाणी EVM संबंधी ज्या पद्धतीने लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि या प्रक्षोभामध्ये अनेक गावामध्ये आंदोलनं होत आहेत आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातलं एकच गाव नाही तर अनेक गावामध्ये देखील अशा पद्धतीने बॅलेटवरती आपण मतदान करा ही देखील मागणी होती आहे। आणि त्यामुळे कधीतरी या राज्यामध्ये देशामध्ये या बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासंबंधी सरकारला हा विचार करावा लागेल, कारण आज महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा असंतोष आहे, तो भविष्यातील देशातील सगळ्या जनतेचा असंतोष ठरू शकेल। अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी ज्यावेळेला हे अभिभाषण केलं त्यावेळेला त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा याचा उल्लेख केला। अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरोखरच महाराष्ट्राला भूषणावं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे गेली 10 वर्ष या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळे सरकारे, वेगवेगळे मुख्यमंत्री यासाठी संघर्ष करतायत। आणि मला या गोष्टी देखील कल्पना आहे की आज 2024